बघा, आज आपण भोपळ्याचे घारगे करणार आहोत. लाल भोपळा किंवा त्याला डांगर भोपळा असंही म्हणतात. तर त्या डांगर भोपळ्याचे आज आपण घारगे करणार आहोत. गोडाचा पदार्थ आहे. तर मी भोपळा किसून घेतलेला आहे. 1 वाटी भोपळा किसलेला आहे. तर जेवढा भोपळा आहे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी भोपळ्याला 1 वाटी गूळ मी चिरून घेतलेला आहे. त्याला पाऊण वाटी आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1.5 वाटी आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यासाठी चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि 2 चमचे मी साखर घेतली आहे. साखरेने ते आपले वडे थोडेसे खुसखुशीत होतात. आणि त्याच्यामध्ये 1 पेला आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता आपण बघूया. मी एक भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी आपला भोपळा किसलेला आहे तो घातला. त्याच्यामध्ये गूळ घातला. मीठ घालून घ्यायचे चवीनुसार. गोडामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची टेस्ट वाढते. आणि साखर घातली. आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे गॅसवर शिजू द्यायचं. जोपर्यंत आपला गूळ आपला वितळतो आहे तोपर्यंत आपल्याला ते गॅसवर ठेवायचं आहे. आता मी एक माझ्याकडे लाकडी दांडा आहे अशा प्रकारे, त्याच्याने मी ते हलवणार आहे. उकडी घ्यायला शक्यतो आपण रवीचा दांडा किंवा लाटणं असं वापरतो. तर मी खास एक दांडा माझ्याकडे होता, तो मी हे असे प्रकार करण्यासाठी ठेवून दिलेला आहे. हे बघा, याचं मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही. आपला गूळ त्यातला वितळलेला आहे. आणि आता काय करायचं, गॅस बंद करायचा पीठ घालायच्या आधीच. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जर ते कढईत असताना पीठ घातलं तर ते तेल पितात. आधी गॅस बंद करायचा, नंतर पीठ घालायचं. आता आपण गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे, तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे आणि हे त्या दांड्याने छान हलवून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते जशी आपण मोदकाला उकड घेतो त्याप्रमाणे आपल्याला हे उकड घ्यायची आहे. बघा, आपलं ते प्रमाण जे होतं त्याच्यामध्ये आपलं पीठ व्यवस्थित भिजलं आहे. आता हे एका परातीत काढून मी गार करत ठेवलेलं आहे. हे गार होऊ द्यायचं. हे बघा, आता हे कोमट झालेलं आहे. हे थोडंसं कोमट असतानाच भिजवायला घ्यायचं. खूप गरम असताना नाही, कोमट असताना भिजवायला घ्यायचं. म्हणजे ते व्यवस्थित भिजलं जातं, जास्ती गुठळ्या होत नाहीत. आणि पाणी अगदी आपल्याला लागलं तरच घालायचं. जर आवश्यकता नसेल तर नाही घालायचं. सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे बघा, त्याचा एक गोळा करून घेतला आहे. आता त्याच्यावर थोडंसं आपण तेल घालायचं आहे. तेल घालून थोडंसं मळून घेऊया. तेल लावून छान मळून घेतलं आहे. आता मी बघा त्याचे छोटा पाट करून घेतला आहे, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित त्याचे गोळे करता येतात. तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याची लाटी करून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे. हे बघा, साधारण एवढ्या आकाराचा एक लिंबाच्या आकाराचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण सगळे गोळे करून घ्यायचे. आपले गोळे तयार आहेत. आता आपण लाटायला घेऊया. लाटताना मी वरच्या बाजूला खालच्या बाजूला थोडंसं एक बोट तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते पोलपटाला चिकटणार नाही. जास्ती तेल लागत नाही किंवा पीठही लावायचं नाही. पिठाने आपलं तेल खराब होऊ शकतं, म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं. खूप पातळ लाटायची नाही किंवा खूप जाड पण लाटायची नाही. साधारण पोळीपेक्षा थोडी जाड. अजून एक लाटून घेऊया. हे बघा, आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण तळायला घेऊया.
तेलामध्ये सोडल्यानंतर त्याच्यावर सतत तेल उडवत राहायचं. त्याच्याने आपले हे जे घारगे आहेत ना हे छान फुगतात. हे बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी छान फुगलाय तो. हे तळताना थोडंसं आपल्याला वेळ द्यावा लागतो. पटापट जर तुम्ही पलटी मारली तर ते कच्चे राहतात. त्यांना व्यवस्थित होऊ द्यायचं आहे, बघायचं त्याचा कलर कसा आला आहे आणि मग पलटी मारायची. आता आपला हा घारगा आता तयार झालेला आहे. थोडंसं कालथीने उचलून बघायचं की खाली कसा कलर आहे. आता आपला तयार झालेला आहे, आपण काढून घेऊया. अजून एक आता आपण तळून बघूया. हा सुद्धा टम्म फुगला आहे. एक गोडाचा प्रकार आहे. एक आषाढामध्ये अशा पुऱ्या केल्या जातात, सगळ्यांना आवडतात. हे बघा आपल्या पुऱ्या तयार आहेत. मस्त फुगलेल्या.